आले का सगळं? भाऊजी आणि आत्या आल्यात फक्त. कुठे आहेत ते? हाक मारली आहे त्यांना, येतील आता. तर बसू की सगळे आपण. सरकार थांबा की, मला सगळ्यांशीच बोलायचं. आत्ता आणि काय रे बाबा? आई काळजी करू नका, आनंदाचीच बातमी आहे. पिऊताई जॉब लागला का ग? अगं नाही, जॉब संदर्भात नाहीये. मग या या या, अहो तुमच्या वाचूनच खोळंबलेत सगळे. बसा लवकर. बस. अर्जुन, अरे पिऊताईला आणि भाऊजींना काहीतरी सांगायचंय. प्रस्तावना पुरे या ठिकाणी. सुजय सांगून टाक. हा तर विषय असा आहे, माझ्या जमिनीवर मी प्लॉटिंग केलंय आणि लवकरच ते प्लॉट आता मी विकायला काढणार आहे. हेच सगळ्यांना सांगायचं होतं. वा वा वा, या विषयावर पहिला पेढा तू खा. आणि उरलेल्या जागेमध्ये आपणच कॉम्प्लेक्स उभं करायचं असं त्याच्या डोक्यात सुरू आहे. हो, आई म्हणली तसं. घरातली पूजा झाल्यावर मी कामाला सुरुवात करणार नारळ फोडून. हे चांगलंय. नाही तू स्वतःच्या जीवावर काहीतरी करतोयस ना, याचा मला लय आनंद आहे. वय सुजा, आरोप मध्ये घरात काय काय गोष्टी झाल्या आणि त्यातनं तू बाहेर पडून हे जे काय करतोयस ते लई चांगलं आहे बघ. पिऊ, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का. आई अहो, माझ्यामुळे काही नाही झालंय, त्याने स्वतःहूनच केल्यात सगळ्या गोष्टी. आई आई तुझं बरोबर आहे. पिऊचा सपोर्ट नसता तर यातलं काहीच होऊ शकलं नसतं आज. हा झालंय ते चांगलं आहे, पण तुझ्या अरे आपण शेतकरी आहोत हा, आणि शेतात प्लॉट पाडायचे म्हणलं ना की नाही पटत बघ मला. काका, हे तुझं मत झालं. आता कोणाला एवढा वेळ आहे? पीक घेत बसा, ते बाजारात न्या, आणि बाजाराचं तुला माहितीच आहे काय आहे ते. कधी भाव वर जाणार आणि कधी नाही. पाऊस पण कधी कधीच पडतोय. आता त्यापेक्षा हे बरं आहे ना, फिक्स पैसा हातात. अरे भावड्या, बरोबर आहे की त्याचं. त्यांच्या मताने त्यांना जे पाहिजे ते करून दिलं पाहिजे की. सुजा, कर रे तू. तू सगळ्या बाजूंनी विचार केलास ना. हो सर. हा मग झालं तर अभिनंदन. आता मागे वळून बघू नकोस या ठिकाणी. हा सुजा बाळा, एकदम दणक्यात होऊन जाऊ दे. सुजा, हे भारी आहे, आवडलं आपल्याला एकदम. आता मी दुसरं काहीच डोक्यात घेतलं नाहीये. एवढंच आता फुल फोकसने करायचं. तेच पाहिजे, असंच पाहिजे. अप्पे, तू काही बोलली नाहीस ग? अप्पे, तुला तर मी स्पेशल निमंत्रण देणार आहे. कसलं? या प्रोजेक्टची सुरुवात तू करावी अशी इच्छा आहे माझी. तू ज्या प्रकारे दंगल थांबवायचं काम केलंय त्यामुळे तुझ्यापेक्षा भारी व्यक्तीच मिळणार नाही हा प्रोजेक्ट सुरुवात करायला. हे तर सोन्याहून पिवळं झालं की. हा नाहीतर काय मग. नाही भाऊजी, मला नाही जमणार. का? काय झालं अप्पे? कारण भाऊजी, तुमच्या प्रोजेक्टला मी मंजुरीच देऊ शकत नाही. मंजुरी देऊ शकत नाही म्हणजे? अप्पे, आता ह्यावेळी सगळी कागदपत्र क्लिअर आहेत बरं का. आज गावामधलं हे पहिलं प्लॉटिंग असणार आहे अप्पे. काय अडचण आहे? तुम्ही जिथे करताय ना तिथे अडचण आहे भाऊजी. अप्पे, अगं ती जमीन आता सुजयच्या नावावर आहे की. होय अप्पे, अगं त्यात कसली आली अडचण? हो, माझं ऐकून तर घ्या. हा जरा ऐकून घ्या सगळे. अप्पे बोल ग काय. हे बघा, त्या जागेच्या आजूबाजूला सगळीकडे शेती आहे. मग आपण तिथे बांधकाम कसं काय करू शकतो? आता गो बाया, अगो किती माणसं शेतात घर बांधतातच की. एक मिनिट भाऊजी, तुम्ही त्या जमिनीचे येणे जरी करून घेतलं असेल तरी ते नियमात नाही बसत. तिथे असं बांधकाम नाही करू शकत. ऐका मला. कुठून शोधून काढलं तू हे? मला ग्रामपंचायतीपासून सगळ्यांनी परवानगी दिली बरं का अप्पे. तुलाच काय अडचण आहे? मला नाहीये अडचण. हे नियमात बसत नाही ते सांगतेय मी तुम्हाला. पण काय ग अप्पे, तू जर सही केली तर ते सगळं होऊ शकल ना? हा,
करून टाकी. एकदा का कलेक्टरनी परवानगी दिली ना, मग कशाला कोण काय विचारायला येते आणि कशाला कोण काय बघायला येतंय तवा. हाय का नाही रे सुजा? हा खरं तर असंच होऊ शकतं. पण मी नियम नाही मोडत. अगं आप्पे, आपलं शेत असं एकदम मध्ये नाहीये, बाजूला आहे. त्याची वाट पण बाजूला आहे. आम्ही त्यानुसारच प्लॅनिंग करत होतो. अगं पिऊताई, पण मला एक सांग, एकाने प्लॉटिंग पाडायला सुरुवात केल्यानंतर आजूबाजूचे तेच करतील ना, मग शेती राहणारच नाही. अगं त्यांच्या शेतात काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे आप्पे. भाऊजी, पण नियम अटी. झाली याची नाटकं सुरू. आजचं नाही बरं काय, नेहमीच आहे. मी काहीतरी करायला जातो आणि हे काहीतरी सांभाळून सांभाळून. काय सांभाळून याला कळत नाही का? लागली लगेच नियम नाचवायला. एक मिनिट भाऊजी, नाचवायला लागली म्हणजे मला काहीतरी माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतेय ना. तुम्ही फक्त तुमचा आणि घरच्यांचा विचार करताय, माझं तसं नाही होत ना. भाऊजी, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे, मला बाकी सगळ्या लोकांचा विचार करावा लागेल. आणि म्हणून म्हणते नियमात नाही बसत आणि म्हणून मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत आहे. बघ पियू, आपण हिला उद्घाटनाला बोलावणार होतो. हिला ऐक ना सुजा बाळा, अरे तू जेव्हा आमदार होता तेव्हा बी हिने तुझं काम बंद पाडलं होतं ना. हा, मला चांगलं ध्यानात आहे. आप्पे, एवढ्या प्रोजेक्टला दे की परवानगी. कोण बघायला येते? अगं सुजयने खूप मेहनत घेतली. अगं पिऊताई, असं काय बरं, तुम्हाला अजून काही प्रयोग करायचे असतील शेतात तर करा, मी त्यासाठी परवानगी देते की. भाऊजी, तुम्हाला सेंद्रिय शेती किंवा हे गप्पा अक्कल शिकू नको मला. हे काम करणार आहे का सांग? भाऊजी, तुम्ही नीट बोला आधी. अरे असं नका भांडू रे. अप्पे, अगं कुणी बघायला येणार नाही तिथं, आणि तसंही नंतर तिथलं सगळं बदललंच की. अगं वय की आप्पे, अगं एवढ्या चांगल्या गोष्टी घडतात आणि असा विचार नको ग करूस. हे बघ, हे सगळं चांगलं घडतंय की नाही आपल्या घरात, मग अशी आड नको येऊस पोरी. आई, एक मिनिट. अहो, मी आड नाही येते. एक तर मला भाऊजींची हीच गोष्ट नाही पटली. त्यांनी हा विषय घरात उगाच काढला सगळ्यांसमोर. भाऊजी, तुम्हाला एवढं वाटत होतं तर तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन बोलायचं ना. तुम्ही असं घरी. ही आप्पी माझं आयुष्याचं कधीच चांगलं होऊ देणार नाही. हिला तेच पाहिजे. दारू पिऊन कुठतरी पडलो पाहिजे, वाया गेलो पाहिजे. ए सुजा, त्यात हिचा काय संबंध होता? ए आरजे, तू गप्रे. तू तर तिचा टाटा घालचा मांजर आहे. अरे सुजा बाळा, तू किती बी चिडला आणि काय केलं ना तरी काय उपयोग नाही बघ. एकदा काय ह्या आप्पी मॅडमनी मला चिटकून बसल्या की बसल्या बघ. अरे त्यांना त्याच्यामुळं काय दिसत नाही. एवढंच काय, त्या नियमापायी त्यानं स्वतःच्या नवऱ्याला जेला टाकलं होतं. मग तुझा तर विषय सोड. ओ मावशी, तुम्ही का गीत लोटताय? दादा, तिने म्हणून ना म्हणून काय होणार आहे? सुजय, तू शांत हो. आप्पे, माझं ऐक की एकदा. आपण काहीतरी तोडगा काढूयात की याच्यावरती. अगं पिऊताई, मी त्या सगळ्या फाईल चेक केल्यात. त्या जमिनीवर येणे नाही होऊ शकत, मी सांगते ना तुला. बरं का आप्पे, खरं तर तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तुझं बाळ गेलंय ना, म्हणून तुला दुसऱ्याचा चांगला भगवान. सुजा, बास. अरे काय बोलतोय सुजा तू? अरे असं अभद्र बोलू नको रे. सुजा, आता तू तुझी हद्द पार करतोयस. आत्या, तू आत्ता आली बर का, आणि मी हद्द पार केली नाहीये. विचार सगळ्यांना. येड्यागात गावावर हिंडत होती, बाळाचा आवाज येतोय म्हणत. येडी कुठली असली असते का कलेक्टर? स्वतःच्या बाळाला नीट जगवता आलं नाही, निघाली जिल्ह्याला जगवायला. तू ना पहिला आत जाऊ. ह्याच्या तोंडावर ताप आहे का? शांत, तुम्ही आत जाऊ पहिलं. अर्जुन, आतमध्ये जा. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोललात तरी मी माझा निर्णय नाही बदलणार भाऊजी. चल. आणि मी तर माझे प्लॉट काही करून विकतच असतो. मग हे येऊ द्या नेत्याचा. बस सुजा, बस.
रुक्मिणी, अगं तू किती बी शांत कर, नाही तर अजून काय कर, ह्या घरात मी आग लावतच राहणार. सुजय, पिओ, माझं डोकं लय गरम आहे आता. अजिबात फालतू बडबड नको आहे मला. मी नाही करत फालतू बडबड, तू शांत हो. कसं शांत बसू मी? या आप्पीने पार माझ्या आयुष्याची वाट लावली. तर नियम तत्व तिला मीच दिसतो का नियम लावायला? होय ग, मीच दिसतो का? असला राग येतो ना मला आता. खरं तर मला पण तिचं आता अजिबातच पटलेलं नाहीये. नाही घे तिची बाजू. कलेक्टर ना ती तुझी हुशार मैत्रीण. बघा आता कशी आपल्याच आडवी येते इथं. मला सांग, तू आजवर काय कमी केलंय का तिच्यासाठी? आता ते नको काढूस ना. नाही सांग ना मला. आणि तिने काय केलं तुझ्यासाठी? आरूच्या बड्डेला घेऊन आली का तुला परत घरात घेऊन आली? हे केलंय? सुजय, हे बघ, तू कपडे वगैरे बदलून घे, मी जेवायला आणून देते. झोप तू शांत. आता झोप लागणार आहे का मला? एवढा महिनाभर उन्हातानाचा राबलोय मी तिथं, आणि काय म्हणती? नियमात बसत नाही. नियमात बसत नाही. तुला सांगतो पिऊ, आपल्या घराची वाट पण हिनेच लावली. मग काय, मनी आणि बंटा एवढा हात धुवून का मागं लागलेत? का मागं लागलेत माहिती तुला? हिच्यामुळं. तिच्यामुळे? मग काय, कसं? त्यांना बदला घ्यायचा आहे. बंट्याच्या लग्नातून भरमंडपातून पळून गेली होती. मग आणि माझ्या आणि सरकारमध्ये पण भांडणं हिनेच लावली. बरं का, हिनेच लावली आहे. म्हणून सरकारने मला मुस्काडला होता. तिचं खरंच चुकलंय आता. एवढं पण आडमुठं नसावं माणसाने. आडमुठी नाही येते, तिच्या डोक्यावर परिणाम झाला. पोटचं पोरग गेलंय म्हणून काय करून काय नको असं झालंय तिला. गाप, बरोबर बोलतोय मी. म्हणून तिकडे कामाला जाऊन असलं फालतू काहीतरी करतीये. पण तुझे, तू घरच्यांच्या समोर असं नव्हतं बोलायला पाहिजेस. अख्ख्या गावासमोर मी तिला येडी म्हणणार. अरे असं नको करूस. ए पिओ, मी तुला शेवटचा विचारतोय. हा, तू कोणाच्या बाजूनी? माझ्या का त्या भिकारडीच्या? सुजय, अरे मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे पिओ, आत्ताच्या आत्ता. आणि दोघांच्या बाजूने असलं फालतू काहीतरी उत्तर नको आहे मला. माझ्या बाजूने तिच्या बाजूने बोल. हो, तुझ्याच बाजूने आहे मी. हा, तर मग आता विषय संपला. मी तुला स्पष्ट सांगतोय पिओ, आता मी त्या कलेक्टरची वाट लावणार आहे. जेव्हा जेव्हा मी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा ही माझ्या आडवी आहे. आता नाही सोडणार मी तिला, अजिबात सोडणार नाही. पण हा, तू मधी पडायचं नाही. मधी पडायचं नाही. आता दाखवतो मी त्या कलेक्टरला, यो सुजय सरकार काय चीज येते. अर्जा, अरे असं एकदम कुठेतरी अंगावर धावून जातात का? कदम, तो कसा बोलला ऐकलं ना तुम्ही? स्वतःच बाळाचं गवतात नाही म्हणे. आता आप्पीने काय केले काय? अरे तो कसा आहे तुला माहित आहे ना. कदम, पण बोलण्याची काय पद्धत असते का नसती? हे बघा, मला कोण काय बोललं ना मी खपून घे, पण तुम्हाला नाप्पीला कोण काय बोललं ना मला नाही सहन होत. अर्जा, असं मनाला लावून नाही घ्यायचं. मला नाही सहन होत ना, तर नाही सहन होत. या बाबतीत ना तू एकदम आईवर गेलायस बघ. अरे तिला बी असंच, मी काय बोललेलं ना अजिबात सहन व्हायचं नाही. मग तिचं बरोबरच होत. आणि आप्पीची काय चुकी याच्यात? ह्या सुजाला स्वतःचं एक काम नीट करताय ना, आपल्याला शिकवतोय का? अरे त्याचं तसं शिक्षण नाही रे, म्हणजे दादाकडनं शिकला ना ते सगळं. त्यामुळे सरकार त्यांच्या कर्माची फळं बघतोय. तू शांत हो बघू आधी. आप्पी पण नाही. आप्पीला 10 वेळा सांगितलं होतं, आप्पी ही गोष्ट बाहेर कुणाला कळून देऊ नको. तर आप्पीच्या ऑफिस मधली लोक तेच बोलतात, सुजा तेच बोलतात. मी कोणाकोणाची तोंड धरायची? अरे अर्जा, दुर्लक्ष करायचं रे आपण. एवढं सोपं आहे का कदम? तुझं बरोबर आहे, नाही सोपं तेवढं. मग तुला आप्पीबद्दल काय वाटतं? काय वाटतंय म्हणजे? हो कदम, तिला येडबीड लागलं नाही, तिला धक्का बसला. आणि तिच्या जागी दुसरं कोण जरी असतं ना तरी धक्काच बसला असता. हेच समजून सांगायचं सगळ्यांना. अहो कदम, कुणा कुणाला कसं कसं समजून सांगायचं? 100 जण आहेत बोलणारी. इकडे बघ, बस तू पहिला शांत हो. असं शांत हो कदम.
बाळ गेले ना तेव्हापासून घरात एवढ्या गोष्टी घडल्यात मला सुचायचंच बंद झालंय. सगळं पार इसकडून गेल्यागत वाटते. डोकं भनभनतंय नुसतं. त्यात आप्पी असं वागते हो. अरे अर्जा, तायडीला मी बोललोय, ती बोलणार आहे आप्पी संग. आत्याशी बोलून काहीतरी फरक पडला पाहिजे. पण पडेल रे, नक्की पडेल. आणि हे बघ, आपली आप्पी लय हुशार आहे आणि समजूतदार बी आहे. आणि आपण परवा काय बोललो तो लक्षात आहे ना? आठवतंय कदम, पण आप्पीला समजून सांगायला मी तर धड पाहिजे ना आधी. हा, तेच म्हणतोय मी तुला. तू शांत हो बघू आधी. कदम पण शांत हो जरा. आप्पे आत्या या की बसा. कामात आहेस का ग? हो नाही नाही, एवढं काय नाही. उद्या ऑफिसमध्ये बघते की. हे सुजाच्या शेताबद्दलच आहे का काही? नाही नाही, त्याचं नाही, दुसरं. आप्पे तुला एक बोलू का? हो बोला की. म्हणजे घरातले जे बोलत होते ते पटतंय बघ मला. पण उगाच कशाला वाद घालत बसायचंय? ते सुजाला कसली परवानगी पाहिजे देऊन टाक की. नाही आत्या, मी नाही देऊ शकत परवानगी. आत्या, कायदा सगळ्यांसाठी समान आहे ना. आणि एकाला सूट दिली की दुसऱ्याला पाहिजे असते. मग कायदा कशाला? आणि आत्या, मी कलेक्टर आहे. मी जर कायदा मानला नाही तर मग मी कामाशी बेईमानी करते असा अर्थ होतो आणि मला ते नाही चालणार. आप्पे, तुझं खरंच लय कौतुक वाटतं बघ. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही तू खंबीरपणे बोलतेस ना, ह्याचं अजूनच वाटतं. आत्या, परिस्थिती कुठलीही असली तरी आपली तत्व नाही सोडली पाहिजे. बरोबर आहे आप्पे तुझं. आपल्या घरातली लोक सुद्धा सर्वसामान्य लोकांसारखीच आहे. बाहेरच्या लोकांना जसा कायदा लागू आहे तसाच कायदा आपल्या घरातल्या लोकांना पण लागू झाला पाहिजे का नाही? तुम्ही असं बोलताय ना, मला खरंच बरं वाटतंय आत्या. कोणीतरी समजून घेत. घरात सगळे भावनिक होऊन बोलायला लागले ना की मग माझा अवघड होता. आजकाल पिऊताई पण तशीच बोलते. नाही, पण कुठं भावनिक व्हायला पाहिजे ते पण समजलं पाहिजे ना. तेच तर म्हणतेय मी. जाऊ द्या, आपण आपलं छान काम करत राहायचं बस. अनिल सर काय म्हणतात, कसे आहेत ते? ते पण छान आहेत, पण आता मी पण नोकरी करेल म्हणते. चांगलंय की. आत्या, ते भारी वाटतंय बघायचं का ऐकून. खरंच लवकर नोकरीला सुरुवात करा. एक मिनिट आत्या. आप्पे, अगं बाळाविषयी बोलायचंय का? तुझ्यापासून काही लपणार आहे का? पण आप्पे, मला तर तू एकदम व्यवस्थित वाटते बघ. हो आत्या, मी व्यवस्थितच आहे की. रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना ही एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की बाळ आहे. नाही गेले कुठे, आवाज येतोय बाळाचा. बाळ. पण आप्पे, हे सगळं कसं काय शक्य आहे? अहो आत्या, खरंच येतोय मला आवाज. ज्या दिवशी मला कळालं ना माझ्या पोटात बाळ आहे, त्या दिवसापासून ते आत्ता डिलिव्हरी होईपर्यंत 9 महिने मी रोज बाळाशी बोलायचे, रोज. हो हो. आणि आता असं वाटतं की बाळ माझ्याशी बोलतंय. मी ना जेव्हा जेव्हा बाळाशी बोलायचं ना तेव्हा मला असं वाटायचं की बाळाला ना सगळं कळतंय आणि बाळाचं पण मला सगळं कळतंय. अहो आता हेच बघा की आपल्या साताऱ्यात दंगल झाली होती तेव्हा मी घरातून निघताना बाळाला सांगितलं होतं, बाळा मला ना आत्ता तुझ्या मदतीची गरज आहे. मला गरज आहे तुझी, मला खरंच मदत कर. आणि खरंच अहो दंगल थांबेपर्यंत मला बाळाने अजिबात त्रास दिला नाही, खरंच. आणि मी दुःखी असेल ना तर मला उचक्या लागायच्या. जणू काही बाळ मला सांगायचं की आई तू अजिबात काळजी करू नका, मी आहे तुझ्यासोबत, खरंच. पण हे सगळे भास नाहीत, हे कशावरून आप्पे? आत्या, भास असते ना त्याशी केव्हाही नसते झाले. काहीतरी बघितलंय, काहीतरी जाणवलंय, आठवले, मग लक्षात आलं असतं, मग भास असते ना ते. आता मला ना बाळाचा आवाज येतो रडण्याचा अचानक. आणि तुम्हाला एक सांगू का आत्या? काय ग? माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना, बाळाचा जन्म झाला ना, तेव्हा मी ग्लॅनीत होते, पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आलेला. तोच आवाज मला आता रोज येतोय कानात ऐकू. खरंच आप्पे? खरंच आत्या. माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय बघ. पण का कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतं बघ आप्पे. आता तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेव. मी माझ्या मनाची समजूत घातली.
आत्तापर्यंतची ना सगळ्यात वेगळी लढाई आहे. ती मला एकटीला लढायची. आप्पे अगं, आत्या वय खरंच आहे की. आता मी जर तुमच्या जागी असते, अर्जुनच्या जागी असते, बाकी घरच्या सगळ्याच मंडळींच्या जागी असते, तर मलाही असंच वाटलं असतं. हे काहीतरीच काय असं कुठे असतंय वय, काहीतरी आवाज येतोय, पण आत्या आता आहेत ते आहे. आप्पे, आईचं आणि मुलाचं नातं ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं. तू म्हणतेस त्यावर विश्वास ठेवून बघते मी आप्पे. तुम्ही एवढं बोललात ना, हेच लई आहे माझ्यासाठी. बाकी हे सगळं बघायला मी एकटी खमकी आहे. चल येते मी.